आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित संविधान जागरण यात्रा आज सकाळी 10 वाजता वाशिम शहरात दाखल झाली. या यात्रेचं स्वागत शहरातील भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांनी केलं. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत या यात्रेनं संपूर्ण शहरामध्ये संविधानाचं जागर करत मार्गक्रमण केलं. राज्यस्तरीय प्रदर्शनाचं उद्घाटन 21 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं नागपूर मनपाचे आरोग्य विभाग सज्ज असून विभागाद्वारे मनपाच्या 10ही झोननिहाय ताप रुग्णांचं सर्वेक्षण केलं जात असून आतापर्यंत 6,44,046 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार झोननिहाय चमू कार्य करीत आहेत. भारतीय प्रशासकीय अधिकारी श्रीमती वसुमना पंत, संचालक रेशीम शेती नागपूर यांची महासंचालक वनामती नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे क्रमांक 11-756 रीवा नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी एक्सप्रेस ही गाडी 27, 29, 30 ऑगस्ट आणि नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी इथून सुटणारी गाडी क्रमांक 11-755, 28, 30 आणि 31 रोजी रद्द करण्यात आली आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या वर्धा समाजकार्य संस्थेचा स्थापना दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एक दिवसीय चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून बोलताना कुलगुरू प्रोफेसर कृष्ण कुमार सिंह म्हणाले की वर्धा समाज कार्यसंस्था राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्यानं पुढे जात असून ही विश्वविद्यालयाची एक महत्त्वाकांक्षी संस्था आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात उद्या दुपारी 1 वाजता आगमन होत असून त्यांच्या 2 दिवसीय आगमनानिमित्त विश्वविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ते यावेळी गांधी हिल्सवर महात्मा गांधी आणि समता भवनातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पांजली वाहून श्रद्धासुमन अर्पित करतील. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.